मित्रांनो, मूळव्याध कोंबाचा आणि रक्ताचा असा दोन प्रकारचा असतो। या मूळव्याधीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असते। रक्त मूळव्याधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव जाते आणि कोंब मूळव्याधीमुळे बसताना किंवा उठताना त्रास होत असतो। मित्रांनो, या सर्व विदाउट साइड इफेक्टने तुम्हाला बरे करता येतात, कोणतेही केमिकल युक्त गोळ्या औषध न घेता। घरगुती उपाय आहेत, नक्की करून बघा। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 3 ते 4 उपाययोजना जाणून घेणार आहोत। मित्रांनो, पहिला उपाय आहे, लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे, त्या लिंबूला कापून त्यावरती सेंद्रिय मीठ लावायचं आहे अर्धा लिंबावरती आणि ते लिंबू तुम्हाला चाटायचं आहे। मित्रांनो, काही दिवस जर तुम्ही हे जर केलात तर कायमस्वरूपी मूळव्याध जो आहे बरा होतो आणि रक्तस्राव सुद्धा बंद होऊन जाते आणि तुमच्या शरीरात चांगल्या पद्धतीने उत्साह संचारतो। मित्रांनो, त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे चना घ्यायचा आहे, म्हणजे हरभरा घ्यायचा आहे, त्याला गरम करायचं आहे आणि भाजलेला हरभरा तुम्हाला खायचा आहे। याने सुद्धा मूळव्याध तुमचा कायमस्वरूपी बरा होतो। मित्रांनो, त्यानंतर तिसरा उपाय आहे तो सुद्धा आपण जाणून घेऊया। तिसरा उपाय असा आहे, तुम्हाला त्रिफळा चूर्ण घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आहे आणि हिंग टाकून त्याला चूर्ण बनवून घ्यायचं आहे। चूर्ण बनवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला दररोज सकाळी 1 चमचा खायचा आहे। याने तुमचा मूळव्याध जो आहे कायमस्वरूपी बरा होऊन जातो आणि प्रत्येक व्यक्तीला सध्या झटकेपट विलाज पाहिजे। मित्रांनो, हे आयुर्वेदिक उपाय असे असतात, अवकाश बरे होतात परंतु कायमस्वरूपी बरे होतात। नक्की करून बघा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।